ठीक आहे चॅनलला नवीन असाल तर आम्ही मूर्ती मोडवायचं. सबस्क्राईब करा, शेअर करा, आम्ही पण मूर्ती मोडवायचंच आहे. थँक्यू, धन्यवाद, वेलकम. पाण्याची परिस्थिती लय बिकट आहे. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, राहायला घर नाही. कसं आहे, कष्ट करून खावं लागतंय. तेच ना. हां तुम्ही हां नमस्कार दादा. मी आलेलो आहे. तुमची बकरी पाहून जरा मनाला भावूक वाटलं, बरं वाटलं. तुमची व्यथा जाणून घेण्याचं माझं कर्तव्य आहे. परमपूज्य धर्म आहे, मदत करणं हा माझा धर्म आहे. त्यासाठी तुमची व्यथा सांगा जरा. कसं काय पाणी पिण्याची व्यवस्था? काय अहो, चारा नाही, पाणी नाही, लय बकरीवाल्यांची हालत चालली सध्या. तर काय पावसाचं वातावरण जुळतंय, पाऊस तर काय अजून नाही. पडना पण पाऊस. पाऊस पडना हां तर बकऱ्यांना लय अडचण येत. आणि रोज इचाच चालूच आहे. म्हणजे आमचं गोड्या बिराड इचाचं बिराड पाठीशी चालूच आहे रोजची रोज. चारा नाही, पाणी नाही, जिथं चारा गावल तिथं आम्ही वन हिंडतोय. म्हणतोय. आणि कसं आहे, जनावरांचं सध्या तर आता लय हाल आहे. लय हालेत. पाणी कुठं कुठं मिळतंय नाही पाणी मिळतंय. कुठं मिळतंय तर कुठं चारा मिळतोय असं शोधत आम्ही हळूहळू चालूच आहे पुढं. पण अवघड आहे चित्रावाल्यांचं. काय सांगायचं, लय वाईट परिस्थिती हो. पाण्याच्या शोधात, अन्नाच्या शोधात वन भटकंती करतो आपण. हो हो हो. त्यासाठी आपल्याला वाली कोण नाही, वाली कोण नाही, फक्त आहे एक धनगर शासन, ऑल इंडिया प्रदेश अध्यक्ष शंभूराजे शेंडगे. शंभूराजे शेंडगे. हा त्या- अरे वा, ते आपल्यासाठी सहकार्य करतं. शंभूराजे शेंडगे पाहुणच आहेत. पाहुणच आहे ते. माझा साडूचा मुलगा आहे. असं काय? हा हा हा. त्याच्यामुळे आपण आपल्यासाठी, आपल्या धनगरासाठी कोण ना कोणतरी वाली पाहिजे ना. पाहिजे तर तर तर. बस कधी मेंढपाळाचा हल्ला होऊ द्या. अहो, शंभूराजे शेंडगे लय अतिशय चांगला माणूस आहे. अहो कधी बी पोलीस स्टेशनची मदत निम्यारातचं म्हणलं तरी देतो. देतो चांगला माणूस आहे. एक नंबर. म्हणजे आपलं आता गाव कुठलं? हे आमचं सदोबाची वाडी होळगाव आहे. होळ. पण आम्ही असंच आता चारा पाण्याच्या दिशेने चारतोय. पण लय अवघड परिस्थिती. अवघड पाऊस परिस्थिती. नाही अजून, काय नाही. हो ना, बरोबर. म्हणजे ऊन बी भरपूर वाढले. उन्हाचा काय ताट करायला लागतंय जोरात निभार. वार कावदाळ ऊन वाऱ्यात हे काय असा चारा शोधत फिरावं लागतंय वन. जित्राबाल्याचं बी लय अवघड आहे. आता किती दिवसापासून तुम्ही हे करता धंदा? अहो, मला कळतंय असं लहानपणापासून मी शेळ्या मेंढ्याच ह्याच्यातच ह्याच्यातच आहे. तर माझ्या 300-350 मेंढ्या आहेत. बघा असतात हे 350. सगळ्या माझ्याच मेंढ्या. हा बरोबर आहे. म्हणजे कसं होतं, 300-350 मेंढ्या आहेत आसपास. हा जवळपास ह्याच्यावरच आपलं पोट पारा, हो ह्याच्यावरच आहे. आपलं पोट पारा चालतं. आणि मुलं मंडळी आमचा हे संसार बकऱ्यातच आहे. म्हणजे बकऱ्या हेच आपलं आई वडील